संध्याकाळची चहा पिण्याची वेळ झालेली आहे आणि चहाबरोबर खाण्यासाठी चला करूया झटपट होणारी पालकची भजी. त्यासाठी वाटीमध्ये स्वच्छ धुतलेली पालक घ्यायची, त्यामध्ये ओवा घालायचा, ठेचलेली लसूण, मक्याचं पीठ आणि 2-3 चमचे चण्याचं पीठ, मीठ, लाल मिरची पावडर ही सगळी हे आधी हातानेच सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पालकमध्ये आपल्याला किती ओलावा याचा अंदाज येतो. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि वाटल्यास अजून आपल्याला चण्याचं पीठ हवं असेल, त्याच्यामध्ये घट्टपणा हवं असेल तर चण्याचं पीठ मिक्स करायचं. हे भजीचं मिश्रण तयार आहे. आता तेलामध्ये नेहमीप्रमाणे भज्या तळून घ्यायच्या. ह्या भज्या तयार करायला पण पटकन होतात, त्याचबरोबर बनवायलाही पटकन होतात. एकदम झटपट अशी रेसिपी आहे. त्यामुळे ह्या भज्या चहाबरोबर तर छान लागतातच, त्याचबरोबर ह्यामध्ये जो आपण ओवा घेतलेला आहे तर त्या ओव्याचा स्वाद एवढा अप्रतिम आहे की आपण ह्या भज्या चहाबरोबर, त्याचबरोबर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, उपवास चालू आहे, आपला डाळ भात झाला असेल तर ह्या भज्या आपण पटकन तयार करू शकतो आणि आपल्या जेवणाची रंगत अजून वाढवू शकतो. अशा जेवणासाठी लागणाऱ्या साध्या सोप्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्ही पाहत राहा. ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.